राधा ताई, आता पाणीच नेत होती आणि मग लावते म्हटली तुम्हाला फोन. मगाशी लावते म्हटली तर झोपली आहे का बाबा म्हटली लाडो. वहिनी मी का म्हणते ऐका आधी. कशाला राधा ताई? काही काही नाही झालं वहिनी, तसं घाबरू नका. लाडूचे पप्पा आले आहेत घ्यासाठी. मोहन भाऊ आले का? हो बाबा, तुम्ही तर सकाळी फोन लावले होते तर 2 दिवस नाही येऊ म्हणाले ना. हो ना वहिनी, मला तर मगाशी सांगितलं, सकाळी लावली होती फोन तर 2 दिवस नाही येऊ म्हणून, आणि आता अचानकच आले. मला सरप्राईज करायचा होता त्यांना म्हणून आलो म्हणतात. चांगलं आहे ना. आता येणार आहेत म्हणून माहित असलं असतं आता वावरात नाही आली असते मी. हो ना वहिनी, त्याच्यासाठीच फोन लावली. विचारत होते कोणीच घरी नाही आहेत, कुठं गेले म्हणून. तर मी म्हटली वहिनीनं डब्बा नेऊन दिला म्हटली, येणार आहेत म्हटली, आता येतही असतील म्हणून सांगितले. आता वहिनी तुम्ही येऊन जा ना. हो हो येते ना बाबा, नाही म्हटले असते तरी आली असती. झालं का चहा पाणी वगैरे? चहाच बनवून राहिली वहिनी मी इकडे किचनमध्येच आहे, आणि म्हटलं तुम्हाला फोन लावून घेते. ठीक आहे वहिनी, येत आहे तिकडे, ठेवते फोन. हो हो ठेवा येते मग मी. बाबा शांता, पाणी आणायला आली ना, इकडेच लटकली ना. तिकडे वाट पाहून राहिलो मी पाण्यासाठी. फोनवर बोलत होती का? अहो सोनूजी बाबा ऐका ना. काय झालं सांग? हो मोहन भाऊ आले आहेत घरी राधा ताईला घ्यासाठी. हा का म्हणून राहिली तू? जावई आले का? हो ना, राधा ताईचा फोन आला होता आता. तर मी काय म्हणतो, मी जातो घरी. विशालला चल म्हणते सोबत. हो हो तुझ्या घरी जा. आणि तुम्ही पण या लवकर. हो आता मी घरी जाईन तर कोणता एकटीच राहील का? विशालला चल म्हणेन तर सोनूही म्हणेल मी येतो म्हणून. एक काम कर शांता, कोणतालाही चल म्हणा, राहू दे आता. एकटीच तर आहे. हो ना, तुम्ही पण चला घरी आता. हो हो तुम्ही जा, मी येतो मग मागे येऊन थोडासा. राधाला माहित नव्हता का? राधानं तर सांगितलं नाही ना येत आहेत का काय म्हणून? नाही ना, राधा ताईला माहित नव्हता. सकाळी फोन लावला ना राधा ताईने कधी येता घ्यासाठी म्हणून, आता सोडून मागू म्हणून असे फोन केला होता. मोहन भाऊ उलटे म्हणाले की नको येऊ, मी 2 दिवसात येतो म्हणून. आणि अचानकच आले ना. हो त्यांचा आजच विचार होता याचा. राधा ताईला जाणून नाही सांगितलं त्यांनी, सरप्राईज द्यायचा होता त्यांना. आता पाणी नाही आणत. नाही राहू दे ना, आता पाणी कोण पिते? आता जेवण खान सगळं तर झालं. दे तू माझ्याकडे, तुम्ही निघा जा. हो हो बापा तुमच्या जवळून तर खाली उतरूनच नाही राहिले लाडू. आता तुम्ही यायचे होते तर चल करत होते, माझा हात खिचत होते. कुठे चल म्हणत होती? मामीकडेच चल म्हणे. अरे राधा, वहिनी तर याचेच आहेत ना, तू तर म्हणत होती ना आता येतील म्हणून. हो बापा याचेच आहेत, येतील ना. खूप आठवण आली होती तुमची दोघांची मला. आले काऊन नाही मग घ्यासाठी? आठवण आली होती तर येतो म्हटलं, आता तूच तर नाही म्हटली ना. मी कधी नाही म्हटली हो. शांता वहिनीनं म्हटलं ना की गावी चाललो आम्ही म्हणून. हो वहिनीची आई ना खूपच आग्रह करत होते, येऊन जा राधा, येऊन जा राधा. मग वहिनी म्हणतात चला म्हणतात, 2 दिवसाची तर गोष्ट आहे म्हणतात. हा मग म्हणूनच तर नाही आलो, नाही तर येणार नव्हतो का? चांगलं झालं ना नाही आले तर. असं तुला आठवण नाही आली? नाही नाही हो तसं काही नाही, आठवण येत होती, नाही तर का रोज आठवण येत होती. सगळ्यांचीच आठवण येते, रोज फोन करत होती तरी. आता फोन लावली होती मी घरी. हा का म्हणत होती आई? म्हटली मी आईंना की सांगितलं नाही म्हटली येत आहेत म्हणून. आता आई म्हणायला बसले की तुम्ही नाही म्हटलं म्हणून, सांगायचं नाही म्हणून. हो हो मीच बोललो की सांगशील नको आई म्हणून, फोन वगैरे येईल तर. तुम्हाला आवडला का परीचा ड्रेस? हो छान आहे ना, फोटो पाठवली होती ना. आणि माझी साडी? साडी पण छान आहे. हो वहिनीच्या माहेरी गेली होती ना मी, तर वहिनीच्या आईनं पण साडी घेतला मला. हो का? नाही बोलली मी तरी घेतला. अरे वा, चांगलं आहे ना, मज्जा आहे बा. 2 साड्या मिळाल्या वाटते. हो 2 साड्या मिळाल्या ना. आता ना मी साडी आणायसाठीच जात होते टेलरिंगच्या इथं. कोणाकडे घर आहे? लांब आहे का घर? चल गाडीने जाऊ. नाही जास्तही लांब नाही आहे. अरे बापरे बाप, कोण आले लाडू? कोण आले बाई? लाडू पप्पाजी आले म्हण, पप्पाजी. पप्पाजी आले पाहिजे लाडूचे. कशी चिपकली. ये बरं माझ्याकडे ये बेटा, ये. असं करते वहिनी, ते आता नाही जात कोणाकडेच. तिचे पप्पा आले ना. हो ना राधा ताई, बघा ना विसरूनच गेले बाप्पा मामीला. नाही वहिनी विसरली वगैरे नाही, येईल ते थोड्या वेळात. बाबा भाऊ आले तर फोन वगैरे काही केलेच नाही ना. आता काय फोन करायचा म्हटलं, जाऊ दे म्हटलं. आता वावरातले कामं चालू आहेत वाटते. हो जी भाऊ, वावरातले कामं सुरू आहेत ना. आता पाऊस पाणी आला, आता सगळे आता कामाला लागले. तुमच्याकडे कसा पाऊस आहे? आमच्याकडे जास्त पाऊस आहे वहिनी, इकडे खूप कमी आहे पाऊस. हो का, तुमच्याकडे जास्त आहे का पाऊस? हो भरपूर पाऊस आहे आमच्याकडे. मग परे वगैरे पकडला का? नाही वहिनी, पकडायचे आहेत. राधा ताई नाश्ता वगैरे झाला? हो वहिनी पोहे बनवली होती ना. आहेत पण पोहे. विशाल सोनू नाही आला का? आला विशाल आला, सोनूही येत आहे. विशाल सोबत मी गाडीने आली. वहिनी आंघोळ करता का? मी तर पाणी गरम नाही करून ठेवली. करते पाणी गरम. किती वेळ लागते पाणी गरम करायला? बसा तुम्ही. वहिनी पोहे खाऊन घ्या ना आधी. नाही ताई मी नाही खात, राहू द्या, विशाल सोनू खातील. मोहन भाऊ आता बाई का म्हणतात? आई ना, आई ठीक आहे, मजेत आहे आई. असं. आणि परी का म्हणते?
हा परी रडत होती येतो म्हणून. असं मग आणले काऊन नाही? नाही ना वहिनी, जमला नसता, ते झोपते ना मग गाडीवर. हो बरोबर आहे. बसा मग मी आंघोळ वगैरे करते. भाऊंना किती वेळ आहे यायला? येतो म्हणाले, थोड्या वेळात येतात. असं. नमस्ते जी मामाजी. नमस्ते नमस्ते विशाल. कुठं वावरात गेला होता का? हो मामाजी, आता शेतीचे कामं सुरू झाले तर जावं लागते बाबा. हो बरोबर आहे, जावं तर लागते म्हणा. झाले का जी पेरणी वगैरे झाली तुमचे? हो पेरणी वगैरे झाली. विशाल हातपाय धुवून घे, आलू पोहा आहे खाऊन घे मग. आलू पोहा आहे का आत्या? हो हातपाय वगैरे धुवून घे. आंघोळच करतो ना आत्या. आंघोळ करते का? पाणी गरम नाही आहे पण. नाही लागत आत्या, मी थंडच पाण्यानं आंघोळ करतो पटकन आणि मग खातो पोहा. हा ठीक आहे, तसं कर मग. बसा मामाजी, येतो मी आंघोळ करून पटकन. हो ठीक आहे. अरे बापरे, लाडू जवळ तर चॉकलेट आहे ना. लाडू दे का मला चॉकलेट. असं नाही देत का? मग मी पण चॉकलेट आणणार तर नाही देणार. आता नाही ऐकत विशाल, ते तिचे पप्पा आले ना आता. खा. आजी चहा कसा झाला होता? चांगलाच झाला होता, थोडाशी चायपत्ती जास्त झाली होती. आजी ताईला ना चाय बनवताच नाही येत. नाही हो गुड्डी, येते चहा बनवता. बघ बरं, चायपत्ती जास्त टाकलं की नाही, म्हणूनच तर नाही म्हणलं, मी नाही पेत म्हटले. हा राहू दे शहाणी कुठली, नाही तर दुधाची चाय नाही आहे म्हणून तर नाही पिली, माहित नाही का मला. आता दुधाची चहा राहिली असती तर पेली असती. मला चहा बनवता नाही येत, तर मग तू काऊन नाही बनवली? नुसतं मोबाईल पाहत राहते. ताईला मोबाईल पाहायला नाही मिळाला म्हणून राहिली. हो त्याच्यासाठी म्हणत आहे का? किती वेळची मोबाईल धरून बसली आहे तू? का झालं तर ताई, थोड्या वेळेस तर पकडली, स्टेटस असतं पाहत आहे, काही दुसरं पाहत आहे का? बाबा पिंकी, राधा येणार आहे म्हणत होती ना, तू तर आलीही नाही ना. म्हणत तर होते अक्का की येईन म्हणून, मग झोपून नाही उठली असेल. लाडू झोपून उठेल म्हणजे येईल म्हणत होत्या. गुड्डी जाऊन पाहि ना, एकटीच आहे राधा, जाऊन पाहि बरं. चल अक्का म्हणशील. आजी थोड्या वेळात जातो, 5 मिनिटात. हा ठीक आहे. गुड्डी थोड्या वेळात चालली ना तू. दादा एक काम कर, भांडे घास बरं, मी ना झाडझूड करते आतमधून. नाही ताई, मी चालली आताच. काऊन आजी, काऊन हसली? नाही भांडे घास म्हटलं पिंकी ना, तर जातो म्हणून राहिली ना, म्हणून हसली बापा. बघितली आजी, हे अशीच करते, एक काम नाही करत. बहिणी राहिला का असंच होते. जेवण वगैरे केल्या का दोघी बहिणी? हो आजी केलं ना जेवण. अरे बापरे, चार्जिंग संपली मोबाईलची, काही राख दे. जाणार तर मग गुड्डी लवकर. हो ताई. बापा तिकडे कुठे चालली गुड्डी? जा ना, अक्काला बोलवून आणशील. ताई मोबाईल ठेवत आहे. दे इकडे, दे माझ्याकडे दे. नाही ताई, काऊन नाही गुड्डी? चार्जिंग संपवली असणार तू. हो ताई, नाही चार्जिंग आहे ताई, पण लावते चार्जिंग, मग लाईट बीट गेली म्हणजे. शहाणी कुठली नाही तर चार्जिंग संपवला असेल मोबाईलची आणि आई म्हणून राहिली. बापा कोणता का झाला, लवकरच आली ना तू तर. आई का झाला? तब्येत खराब झाली का? नाही तब्येत वगैरे खराब नाही झाली, तब्येत चांगलीच आहे. मग काऊन लवकरच आली? पाऊस बिऊस आला का तिकडे वावरामध्ये? इकडे थोडासा सडा टाकल्यासारखा आला बापा. आई तिकडे पण तसंच आला, नाही आला जोरात. ते मोहन भाऊ नाही का, राधाकडले भाऊ, ते जावई का? हो ते घ्यासाठी आले राधा ताईला, म्हणून मग आम्ही आला सगळेजण. असं. ताई येत होती तर ताई म्हणते चल म्हणते तू पण आता का करशील म्हणते एकटीच. मी म्हटले करते काम, राहू दे म्हटली, नाही येत म्हटली. तुझ्या म्हटली आता ते मोहन भाऊ आले तर म्हटले घरी एकटीच कामं करशील का म्हटलं, चल म्हणते. हो बरोबर आहे ना, एकटीच होती ना वावरामध्ये, दुसऱ्या बाया नव्हत्या ना. नाही आई, दुसऱ्या बाया नव्हत्या, म्हणून मग मी पण आली. मम्मी आले का? ची मम्मी, वास येत आहे घामाची. हो बेटा, घामाची तर वास येत असेल, आता आंघोळ करते मी. मी मावशीच्या इथे चालली, राधा अक्काला बोलवून आणते. नको जाऊ ना, ताई वगैरे आलं तरी, आणि लाडूचे पप्पा आले लाडूला घ्यासाठी. हो का, मामाजी आले का? आता जातच होते मी. नको जाऊ, जात असेल तर जा म्हणा लाडूला पकडायसाठी. नाही मम्मी, मग अशी तर गेला होता आम्ही, लाडू सोबत मस्त खेळला, पकडला लाडूला. हो का, गेले होते का? हो मम्मी, 11 वाजेकडे गेला होता, मग 1 तास थांबला, मग लाडू झोपली तर मग आम्ही आला. असं. बाई गुड्डी, पाणी आण ना बेटा प्यायचा. हो मम्मी आणते. मम्मी चहा बनवू का पेशी? हो बनव ना पिंकी, चहा बनव बरं. हो मम्मी बनवते, बनव चहा बनव, मग चहा वगैरे पेते ना, मग करते आंघोळ. राधा ताई का बनवू? काही बनवा ना वहिनी. नाही तसं नाही, मोहन भाऊंना का आवडते, तेलाई वगैरे बनवून की चिकन बनवून? वहिनी चिकनच बनवा, त्यांना आवडते चिकन. हो का? अरे शांता, जावई नाही आहेत ना, कुठे आहेत? विशाल सोबत गेले ते फिरायसाठी, तुम्हाला लवकर याल म्हटली तर उशीरच केले.
कुठं उशीर केलो, लवकरच तर आलो ना. अहो मी काय म्हणते, आता पाहुणचार कशाच्या करायच्या जावयांच्या? काही आणावं लागेल ना, चिकन वगैरे. विशालला काम नाही पाठवली? मार्केटमध्ये जाऊन आणून घेतलं असतं. हो तो घेतला चिकन चारता का जावयांना? तर मग आता घरी तर आहेत नाही आपल्या. आपल्या घरी नाही आहेत, पण गावामध्ये मिळतात ना. गावठी कोंबडा वगैरे मिळते ना गावामध्ये. अरे तर पाठवली काऊन नाही मग विशालला वगैरे? विशाल मोहन भाऊ सोबत गेला ना, मग घुमून येतो म्हणाला थोडासे. मी काय म्हणते, तुम्ही जाऊन पहा आणि आणून घ्या घेऊन. हो ठीक आहे ना, आता मलाच जावं लागेल. राधा नाही खात ना, मग राधासाठी काही बनवशील ना? हो बनवते ना, राधाताईसाठी बनवते. नाही नाही वहिनी, असू द्या, आता काही बनवा नको माझ्यासाठी. काहून राधाताई? काहून नाही? किती पाहुणचार झाला माझा. रोज काही ना काही होतच राहते. आता केलंच पाहिजे असं आहे का? आता यांच्यासाठीच बनवा मस्त. त्यांच्या आवडता मस्त गावठी कोंबडा आवडते त्यांना. हो हो तोच बनवत आहोत. हो झाला, माझ्यासाठी नको बनवा काहीच. नाही तुम्ही चिकन बिकन नाही खात ना, तर म्हटली थोडासा आता काहीतरी गोडधोड बनवून टाकू. नाही नाही वहिनी, खूप खाल्ली बाबा. 1-2 दिवस झाले की का हा बनवा तो बनवा. किती बनवून खाल्ली? किती बनवल्या तुम्ही? एकटीच खाल्ल्या का? आम्ही सगळ्यांनी खाल्लो ना. हो तर आता ना काही खायची इच्छा नाही आहे. थोडासे भजे वगैरेच. कशाला तर वहिनी? नाही नाही, थोडासे आधीच बनवून टाकते, मग चिकन बनवेल. शांता चहा बनव ना, तर थोडासा चहा पिऊन टाकतो मग जातो. आता चहा पिऊनच जाल का? आधी गेले असते मग चहा बनवली असती. उशीर होईल ना मग अजून. भेटला नाही भेटला मग अजून उपास नाही येईल का? ठीक आहे ठीक आहे, जाऊन येतो मी. आहे ना हिरालालच्या हॉटेल जिंदाबाद, त्याच्या हॉटेलात पितो चहा. का बडबडले बाबा हे? बरं झाला राधाताई फोन केले, त्यानं बोलवले. आता काही म्हणत होते का? भाऊ काही म्हणत होते का एकटीला ठेवलं आणि गेले म्हणून? नाही नाही वहिनी, तसे काही बोलले नाही. आम्ही सांगितले ना त्यांना की आताच गेल्या वहिनी म्हणून, डब्बा नेऊन दिला म्हणून. असं बरं केलं बघा. रोज तर घरी राहते आणि आजच गेली वावरामध्ये. हो ना वहिनी? नाही बोलले काही, टेन्शन नका घेऊ तुम्ही. नाही बापा, मला तसंच वाटत होता. काही बोलले तर नाही बापा भाऊ. एकटीलाच ठेवले आणि सगळेचे सगळे वावरात गेले. नाही नाही वहिनी, नाही बोलले तसे. आमच्या इथं शेती नाही आहे का? माहित आहे ना त्यांना आता शेतीचे कास्तकारीचे काम आहेत म्हणून. मी का म्हणते राधाताई, तुमच्यासाठी आधी पटकन स्वयंपाक करून टाकते आणि मग चिकन बनवते. वेळच आहे ना, आता गेले पाहायला, मिळेल, आणतील, बनवतील, उशीरच आहे. तुम्ही जेवण करून घ्याल आधी, मग तुमचं जेवण नाही होत ना चिकन बिकन असला की. हो हो, स्वयंपाक झाला की मी जेवण करून घेईन ना वहिनी. मी का म्हणते वहिनी, भजी वगैरे असू द्या, मस्त भात भाजी पोळ्या, साधा स्वयंपाक बढिया. त्या दिवशीच तर भजी झाले. हो झाले वगैरे म्हणा, राहू द्या वहिनी. आता मग कशाची भाजी करू? आता घरी काय आहे भाजीचं? घरी भाजीच्या वांगे आहेत आणि फुलगोबी आहे. फुलगोबीची बनवून घेऊन ना. वहिनी तुम्ही ना फुलगोबीची भाजी बनवून द्या आपल्या हाताची. मी आटा वगैरे भिजवते आणि आला लसूण चिरून देते. हो ठीक आहे ना. आता ठीक आहे ताई, तसे करू. लाडू सोडतच नाही आहे ना पप्पांना आपल्या. हो वहिनी, आता खूप दिवसाच्या नंतर दिसले ना घरी ना. दुकानातून आले की तशीच करते. त्यांना सोडतच नाही. लाडू पण आणि परी पण तशीच. मग हे फिरायला जेव्हा नेतील, फिरवून आणतील गाडीवर, तेव्हा मग कुठं मानते. हो ना, गाडीवर फिरायसाठी कशी गाडीकडे हात दाखवत होते. हो बोलत नाही पण सगळं समजतं तिला. बघा वहिनी, काकडीच्या बिरायला सांगायचा. आता 2 दिवस नाही येत म्हणाले तर मी काही सांगितलेच नाही. आता राहू द्या ना, विचारेन कोणालाही. नाही मिळेल तर मग घेऊन आणावं लागेल. मग अशी सांगून द्यायला पाहिजेत होता, पण मग अशी आईसोबत बोललीच नाही मी. यांच्यासोबतच बोलली आणि मग फोनच ठेवली. काही नाही होत आता. नाही सांगितले तर नाही सांगितले, राहू द्या. दुकानामध्ये मिळते ना, राहू द्या. दुकानातून बोलवून होईल. हो दुकानात तर मिळते वहिनी, पण आमच्या इथली ना काकडी मस्त लांब काकडी होती आणि मस्त फरत होती. यांना म्हटली सांगितले नाही ना, काही नाही म्हटले. काकडीच्या बी सांगायच्या होता म्हटली. आता म्हणतात की सांगितली काऊन नाही म्हणून उलटे मला. मी म्हणलं तुम्ही 2 दिवस नाही येत म्हटलं म्हणून काही सांगितली नाही म्हटली. आणि लक्षातही नाही आलं ना वहिनी मग अशी असं सांगायच्या का काही सकाळी. हो बरोबर आहे, वेळेवर ना लक्षात नाही येत. कोणतीच ना गोष्ट लक्षात नाही येत वेळेवर, मग नंतर आठवते. मसाला बिसाला आहे की नाही तर पाहावं लागेल बापा कच्चा, नाही तर सोनू जोड बोलवा लागेल. बघा ना वहिनी, मी आटा भिजवून घेते आधी. तुम्ही आटा भिजवा आणि मी मसाला बघते आणि मग भाजी बनवते गोबीची. भातही मांडून घेते एका साईडला आणि एका साईडला भाजी बनवते. हो वहिनी ठीक आहे. बापा शांताराम भाऊ, कुठे चाललं घाई घाई ना? तुझ्याच घराकडे येत होतो. असं का, घराकडे येत होतं का? चला मग सोबत. बरं झालं आता सोबतही मिळाले. कुठं का शांताराम भाऊ, कुठं म्हणून राहिले? तर वावरात शेतात काम केलं तर थोडा दुखणं नाही भरत का? समजलं. मग समजणे वाले को इशारा काफी. नाही का बाबूराव नाही येत का म्हणतो शांताराम भाऊ? मी पाचतो ना, चला. नाही बाबूराव, मी दुसऱ्या कामासाठी येत होतो. कोणता काम आहे ते दुसरा? कोंबडा गिंबडा आहे का तुमच्या घरी? अरे बापरे, मोठा दिवस आहे ना आज तर. रोजच मोठा दिवस राहते आता उन्हाळ्याचा.
नाही नाही तसा मोठा दिवस नाही म्हणत आहो मी. कोंबडा पाहायसाठी फिरून राहिलो की नाही. पाहुणे आले आहेत की नाही घरी म्हणून. असं कुठले पाहुणे? जावई आले आहेत. असं मोहन भाऊ आले का? हो तर त्याच्यासाठीच कोंबडा पाहत होतो. आहेत वगैरे आमच्या घरी पण लहान आहेत. नाही म्हटलं तरी 1.5 किलोचा पाहिजे नाही का? हो 1.5 किलोचा पाहिजे. नाही जी शांताराम भाऊ 1.25 किलोचे आहेत आमच्या इथं. नाही 1.5 किलोचा पाहिजे. व तोच तर म्हणून राहिलो मी सांगू का शांताराम भाऊ तुम्हाला ना, ह्या देवदासच्या इथं भेटतील. त्याच्या घरी दिसले मला 2 चांगले 1.5-2 किलोचे असतील. हो का? हो जाऊन पा आहे का नाही तर देवदास घरी. आता माहित नाही पण ते त्याच्या घरची बाई आहे ना, रजनी आहे का घरी? हो दिसले बापा. आणि देवदासही आला असेल ना. जाऊन पहा. हो आता जाऊन पाहतो. आता आहे म्हणते ना. चल ना तर तू पण. नाही मी तिकडे चाललो दुखणा भरला थोडासा, येतो पॅक मारून. काय जास्त गिस्त नको मारू. नाही जास्त गिस्त नाही. जास्त मारला तर कसं बोंबलते नाही. हिशोबानेच प्यावं लागते बाबा. समजून नाही आलं पाहिजे असं थोडंसं प्यावं लागते. हो पाय बरोबर. नाही तर मग तुझा कसा आहे तोंडाला लागला की झाला. नाही शांताराम भाऊ तसा आता नाही राहिला. तो आधी होता. आधीचा बाबूराव आता नाही राहिला. चला ठीक आहे शांताराम भाऊ. हो ठीक आहे पाहतो आता जाऊन. मोहन भाऊ भाजी कशी झाली जी? तिखट तर नाही झाली? वहिनी 1 नंबर भाजी झाली. लाल दिसत आहे की नाही? नवीन तिखट आहे. मी म्हटली तिखट तर नाही झाली बापा भाजी. नाही वहिनी तुमच्या हाताची भाजी ना 1 नंबर होते. राधाला शिकवा ना चिकन बनवायला. त्या खातच नाही तर बनवतील कशा? बाकी सगळ्या भाज्या बनवते छान. पण चिकन नाही बनवत राधा. बरोबर आहे ना, जे खात नाही ना मग. हो खरंच तिखट तर नाही झाली भाजी. नाही बरोबर झाली शांता. वहिनी खरं सांगू का तुमच्यासारखा चिकन ना कुठंच नाही मिळत खायला. माझी आई बनवते चांगली पण तुमच्या हाताच्या चिकनची टेस्ट वेगळीच राहते. नाही जी भाऊ काही सांगता. आता बाई तर छान भाजी बनवतात. हो बनवते माझी आई छान बनवते भाजी. पण तुम्ही जो चिकन बनवता ना त्याची टेस्ट एकदम वेगळी राहते. आई पण म्हणते की शांता मस्त चिकन बनवते म्हणून. हो का? वहिनी इथं थोडा रसा टाका. मोहन भाऊ आधी पीस संपवा. पोळी मग नंतर खाल पोळी. संपल्या पाहिजे बाबा भरपूर आहे. अजी भाऊ चिंता नका करू तुम्ही. संपवतो ना नाही वाचणार. हो तुम्हाला आवडते म्हणून गावठी कोंबडा आणला मी. 1.5 किलोचा बघितलो पण 1.5 किलोचा मिळाला नाही. 2 किलोचा घेऊन आणलो. हो का? हो वाचल्या नाही पाहिजे. संपवा. वाचेल तर खाऊ ना उद्या. असं का? उद्या खाल का? शांता इथं 4 जण बसलो आहोत आणि 3 ग्लासी. हो 4 ग्लास झाले होते ना ठेवून. एक कुठं गेली बाबा ग्लास? सोना 1 ग्लास कुठं आहे? तू समोर नेला पाणी मामाजीसाठी तर आणलं नाही का? नाही मम्मी मी नाही आणलो. मामाची जवळ पाणी दिलो आणि इकडे आलो मी. अरे समोरच असेल मग. आणते. काय काकडी बिकडी काही कापली नाही? कुठली काकडी कापली असती? आणली का काकडी तुम्ही? काकडी नाही कापली म्हणता. घरी कांदे होते तर कापली आणि निंबू होता तर कापली. अरे आली का बेटा जेवण करायला आली? ए लाडो इकडे नाही जाऊ. नाही छी नाही खाऊ. लाडो ऐकत नाही का? इकडे ये म्हटले ना. छे गंदा आहे. बघितलं वहिनी हे राधा ना खाऊच नाही देत तिला. तिला आता समजत नाही. तिला जेव्हा समजेल तेव्हा ती स्वतःहून खाईल तर ठीक आहे. आता तुम्ही चारू नका तिला. खाते का लाडू? खाते का चिकन? खाते लाडू? शिकली असती लाडू खायसाठी पण राधा खाऊच नाही देत लाडूला. आता मी खातो. आमच्या घरचे सगळे लोक खातात. आता लाडू खाईल तर काय होते? नाहीच म्हणते. येऊच नाही देत. वहिनी मी का म्हणते आता लहान आहे ते. लहान आहे लाडू. तिला काही समजते का? नाही समजत. मोठी झाल्यानंतर ती स्वतःवरून खाईल तर मी नाही म्हणणार नाही. आता खाऊ नाही देत मग मोठी झाल्यानंतर का खाणार आहे का? आपण नाही खात तर मुलीला पण नाही खाऊ देत. लाडू ये इकडे ये. चला चॉकी देते मी. चॉकी देते. छी गंदा ये. खाऊ दे ना बाई राधा. खाऊ दे तिला. लाडूला खाऊ दे. इच्छा असेल तर. जबरदस्ती कोण चारते? तिची इच्छा आहे तर खाऊ दे. नाही भाऊ तिला आता काही समजत नाही. लहान आहे ते. मग नंतर मोठी झाल्यानंतर खाईल तर ठीक नाही तर ठीक. नाही येत का लाडू? मी जाते. भूर जाते. नाही येत ना तू? मी चालली भूर चालली. जा म्हणा लाडू जा म्हणा. भूर जा म्हणा. मी पप्पांसोबत राहीन म्हणा.